ऐश्वर्या कट्ट्यावर उलगडले धगधगते सामाजिक वास्तव। समाजकारण, पत्रकारिता आणि पोलीस विभागातील रणरागिणी आजच्या मानकरी होत्या। यात बिब्बेवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोंडवे, जिजाई फाउंडेशनच्या संचालक ज्योती ढमाळ आणि लोकमत डिजिटलच्या ब्युरो चीफ अश्विनी जाधव केदारी या उपस्थित होत्या। मंगल मोंडवे यांनी बदलत्या परिस्थितीला पालकच जबाबदार असल्याचं सांगताना मुलांवर योग्य संस्कार होत नाहीत व त्यांच्या चुकीच्या वागण्याकडे पालक दुर्लक्ष करण्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचं सांगितलं। ज्योती ढमाळ यांनी झोपडपट्टी तसेच जनता वसाहतीतून मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करणं मोठं आव्हान असून देखील ते काम करत असल्याचं नमूद केलं। तर अश्विनी जाधव केदारी यांनी समाज माध्यमे AI सारख्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेसोबतच सर्वच क्षेत्रांपुढे आव्हाने उभी राहणार असल्याचं सांगितलं। सर्व मान्यवरांचं औक्षण करून फेटा बांधून शंखनादाने स्वागत करण्यात आलं। त्यांना मानाची मोत्याची माळ, सन्मानपत्र आणि आरोग्य साथी पुस्तक भेट देण्यात आलं। कट्ट्यासारखी अभिनव कल्पना राबवत असल्याबद्दल सर्वांनीच आनंद व्यक्त केला। यावेळी अप्पासाहेब रेणुसे व मित्र परिवारातील सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। अप्पासाहेब रेणुसे मित्र परिवार यांनी जे कट्ट्यावर मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। खूप साऱ्या विषयांवर चर्चा झाली। महिला अत्याचार, महिलांवर जे लैंगिक अत्याचार होतात, जे लहान मुलांवर ज्या काही घटना होत आहेत, जे गुन्हेगारी वाढलेली बाल गुन्हेगारी याच्यावर चर्चा झाली। या ठिकाणी येऊन मला खूप समाधान वाटलं। नमस्कार, ऐश्वर्या कट्ट्यावर येऊन आज खूप आनंद झालाय। अप्पासाहेब रेणुसे आणि मित्र परिवाराच्या वतीनं ऐश्वर्या कट्टा जो भरवला जातो, आज मला या ठिकाणी येण्याची संधी त्यांनी दिली, किंवा त्यासाठी पात्र मला समजलं, याच्यातच खूप समाधान आनंद आहे। सगळ्यात महत्वाचं, इथे कुठेही काही फॉर्मॅलिटी आम्हाला पाळाव्या लागल्या नाही। अगदी घरगुती वातावरणामध्ये जसा छान गप्पा रंगतात तशा गप्पा रंगल्या। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सोबत ज्या माझ्या 2 महिला सहकारी होत्या, पोलीस निरीक्षक मोंडवे मॅडम, त्याचबरोबर समाजसेविका मॅडम, यांच्यामुळे त्यांचे जे अनुभव आहेत, जिवंत अनुभव आज खऱ्या अर्थानं घेता आले। खूप समाधान आणि खूप आनंद, आयुष्यभर लक्षात राहील असा हा कट्टा होता। नमस्कार, माझं नाव ज्योती ढमाळ, जिजाऊ फाउंडेशन अध्यक्षा। आज अप्पासाहेब रेणुसे आणि त्यांच्या मित्र परिवारांनी मला आज इथे सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद मानते। ऐश्वर्या कट्टा हा खरंच खूप मस्त आहे। याच्यामुळे काय झालं, आज स्त्रियांना इथं मुक्त व्यासपीठ मिळत आहे। इथून महिला ऑफ स्क्रीन खूप छान गप्पा मारत आहेत, ज्या गोष्टी त्या समाजासमोर काही गोष्टी बोलू शकत नाही, त्या आज या इथे चर्चा करत एकमेकांशी बोलतात। त्यामुळे ह्या व्यासपीठाची आज खरंच खूप गरज आहे। तर मी अप्पासाहेब रेणुसे व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते की त्यांनी हा व्यासपीठ